काल जवळपास टॉक्झिकचं जे ट्रेलर आहे 5:30ला काहीतरी हे होणार होतं, लॉन्च होणार होतं. पण 5:30चे परत 6 झाले. 6चे 6:30 नंतर 6:45 आणि 7:15ला फायनली ट्रेलर पूर्ण लँग्वेजमध्ये रिलीज झालं. तर काल जे ट्रेलर पाहिलं यार, काय काय खतरनाक आहे. म्हणजे पूर्ण जे ट्रेलर आहे, जे यशचं जे पूर्ण लूक आहे त्यामध्ये, पूर्ण यार इन्सेन आहे, इन्सेन एकदम. एक-एक तुम्ही सीन पाहसाल, पूर्ण ऑल फायर आहे, फायर डायरेक्ट. तर ठीक आहे. काही-काही लोकांना असं वाटतं, की पूर्ण सीन्स किंवा मग ते जे आहे इलॉजिकल आहे, असं आहे, तसं आहे. पण यार पिक्चरचं नावच बघा ना तुम्ही, टॉक्सिक आहे म्हणून. पिक्चरचं नावाचं टॉक्सिक आहे ना, त्यामुळे मग पूर्ण त्यामध्ये जे काही लोकांना जे ब्लड लाईन आवडत नाही त्याच्या. तर थोडं बोलूया पॉइंट टू पॉइंट या ट्रेलरबद्दल. तर ट्रेलरमध्ये एवढे कट्स आहेत, की तुम्हाला आहे ना पहिले पहिले 2 मिनिटं ॲक्चुअली ट्रेलर हद्दीपेक्षा जास्त लंब आहे, पण तुम्हाला वाटू देणार नाही ते लंब आहे म्हणून. तर एवढे कट्स आहेत ट्रेलरमध्ये, की तुम्हाला पहिले 2 मिनिटं समजणारच नाही, की या कट्सने आपल्याला जी मूव्हीची जी स्टोरी आहे, ती जरा पण त्यांनी रिव्हील होऊ दिली नाही. आणि जे लास्टचे जे 2 मिनिटं आहेत तुम्हाला ते जे जुनावाला तो एकदम अनबिअरवाला लूक. अरे यार, काय खतरनाक आहे लूक तो. आउटस्टँडिंग. म्हणजे परफॉर्मन्स वाईज तर समद्यात जास्त तिथं पूर्ण 4-5 जे हिरोईन आहेत, तारा सुतारिया म्हणा, परत हुमा कुरेशी, कियारा आडवाणी पण एवढी भारी दाखवली त्यामध्ये. तर तुम्ही त्यामध्ये ओव्हरऑल बघसा तर बेसिकली जर पाहिली तर यश बाकीच्या पूर्ण ॲक्ट्रेसची जी ॲक्टिंग आहे ती ऑल आउटस्टँडिंग आहे. पण तुम्ही यशला अंडर एस्टिमेट करू नका. प्रत्येक सीन यार असा थिएटर फाळ आहे ना, एकदम खतरनाक आहे यार. तुम्ही काही पण म्हणा, पिक्चर पिक्चर एक नंबर असणार आहे. आणि मेन म्हणजे यशचं जे स्क्रिप्ट सिलेक्शन आहे, जे थांबून थांबून तो पिक्चर करतोय, म्हणजे एकदम भारी आहे, एकदम भारी. तुम्ही एकदा फक्त ट्रेलर पहा आणि तुम्ही आधी पाहिलं बी असेल तर मला एकदा कमेंटमध्ये सांगा ट्रेलर कसं. बेसिकली जी स्टोरी असणार आहे ही म्हणजे मेन इन्सेन त्यामध्ये बाप आणि लेकाच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या एक तुम्हाला ट्रेलरच्या स्टार्टिंगला तो मुलगा दिसल. कदाचित त्याचं कनेक्शन त्याच्या मुलाशी असेल. तुम्ही बघा, हे 100% असणार आहे. आणि बाकी तुम्हाला ट्रेलर